मार्केट इलेक्शन नंतर ज्या पद्धतीनं हाय क्रिएट करत आहे त्यामध्ये आपण सांगितलेले शेअर्स जे आपण बघितले होते, ॲनालिसिस केले होते, त्या शेअर्सने पण चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. मित्र हो, आपलं ध्येयच आहे की तुम्हाला मी जे शिकवतोय, मी जे लर्निंग करतोय, ती लर्निंग तुम्हाला स्वतःला करता आली पाहिजे आणि ज्याच्यातनं तुम्हाला प्रॉपरली स्वतःचं ट्रेडिंग इस्टॅब्लिश करता आलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट इस्टॅब्लिश करता आली पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारची ॲडवायझरी सांगत नसतो, पण या व्हिडिओमध्ये मी तुमची लर्निंग वाढवण्याचं काम करत असतो. पण जर तुम्हाला वाटतंय की तुमची लर्निंग प्रॉपरली व्हावी तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ प्रॉपरली शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हाला एकतर 2 शेअर्स जे या वीकमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकतात ते कळतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल तर तुम्ही स्वतःचा अभ्यासही करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की मी इथे कुठल्याही प्रकारची बाईंग किंवा सेलिंग ॲडवाईज करत नाही. तुम्हाला त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं डिसिजन घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या फायनान्शियल ॲडवायझर असतील तर त्या फायनान्शियल ॲडवायझरची ॲडवाईस घ्या आणि त्यानंतर शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा. तर मित्र बघूयात या वीकचे कोणते आहेत ते 2 महत्त्वाचे शेअर्स. नमस्कार, मी महेश गणपतराव लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या स्विंग ट्रेडिंग आणि बेस्ट चार्ट ऑफ द वीक या सिरीजमध्ये. मित्र हो, या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण खूप सारे शेअर्स दिले आहेत. त्या सिरीजमधल्या शेअर्सचे जर तुम्ही मागील व्हिडिओ बघितले असतील तर याचे परफॉर्मन्सही 30-30, 40-40% त्याचे रिटर्न्स दिसत आहेत. पण मित्र हो, याच्यामध्ये आपण ॲडवाईज करण्यासाठी कुठलंही स्टॉक ॲनालिसिस करत नाही आहे, तर तो आपण बघतोय फक्त आणि फक्त आपल्या स्टडीला इम्प्रूव्ह करण्यासाठी. या वीकमध्ये असेच 2 शेअर ज्याच्यामध्ये आपण मेनली फार्मा कंपनीचे या वीकमध्ये शेअर्स घेतलेले आहेत, ज्या शेअरमध्ये आपल्याला चांगले काहीतरी गोष्टी बघायला भेटतील, ॲनालिसिस करायला भेटतील आणि ते शेअरमध्ये आपण जर प्रॉपर अभ्यास केला आणि तुमचा स्वतःचा अभ्यास जर प्रॉपर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट स्विंग ट्रेडिंगसाठी वापरू शकता. तर बघूयात पहिला शेअर्स ज्याचं नाव आहे लुपिन. तर आता आपण त्याला बघूयात चार्टवरती. मित्र हो, आपल्याला स्क्रीनवरती लुपिनचा शेअर दिसतो आहे. या लुपिन शेअरमध्ये मी वीकली चार्ट्स घेतलेले आहेत. वीकली चार्ट कशासाठी असतात तर वीकली चार्ट हे खरे तर लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा लॉंग टर्म ट्रेड घेण्यासाठी यूज केले जातात. पण आपण मोठ्या चार्टवरती जर स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट करत असो आणि तिथे जर तुम्हाला कुठलं तरी प्रॉपर ब्रेकआउट सापडत असेल किंवा चार्टमध्ये काहीतरी विशेष गोष्ट दिसत असेल तर ती तुम्हाला डे किंवा इंट्राडे किंवा स्विंग ट्रेडिंग 4-5 दिवसासाठी तिथे तुम्हाला मोमेंटम चांगला भेटू शकतो. या उद्देशाने आपण मोठ्या टाईम फ्रेमच्या चार्टला यूज करतो. तर मित्र हो, लुपिनमध्ये ज्यावेळेस मी लुपिनला सर्च केलं तर मला लुपिनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट दिसली की लुपिन हा शेअर जवळपास 2018 पासनं तर 2024 पर्यंत म्हणजे या पोर्शनमध्ये त्याने मस्त एक बेस बनवला. याचा अर्थ काय की या झोनमध्ये तो 2018 पासून तो 24 पर्यंत जवळपास 6 वर्ष तो 1000 रुपयाची प्राइस होती. त्या 1000 रुपयाच्या प्राइसपासनं 600-650च्या प्राइसमध्ये होता. मग ज्यावेळेस तो 600-650च्या प्राइसमध्ये होता, या प्राइसमधनं 1000पर्यंत जात होता, ते खूप टाईम गेला. म्हणजे इथे प्रॉपर बेस बनला. मे बी इथनं शेअर्सची प्राइस खाली जाऊ शकत होती पण ती शेअरची प्राइस खाली गेली नाही. याचा अर्थ या शेअरवरती आणि या बिझनेसवरती खूप साऱ्या लोकांचं ट्रस्ट आहे. म्हणून 2023च्या ऑगस्टमध्ये त्याने जवळपास 1000ची जी रेंज होती तिला ब्रेक केलं आणि त्या ब्रेक केलेल्या डेट नंतर याने कन्सिस्टंट एक रॅली दिली आणि त्यानंतर इथे एक छोटंसं साईडवेज क्रिएट झालं. मग या साईडवेज नंतर लास्ट वीकमध्ये इथे झालेला आहे एक चांगला ब्रेकआउट. हा ब्रेकआउट मे बी नेक्स्ट
काही दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्म करू शकतो. या शेअरमध्ये आपल्याला दिसतंय की या इकडे एक फ्लॅगच्या होल्डर टाईपमध्ये स्ट्रेट रॅली होती, तर यापर्यंत ही जी स्ट्रेट रॅली होती त्यानंतर साईडवेज झालं आणि आता त्या पुन्हा साईडवेजला ब्रेक अप साईडला झालं. तर या शेअरमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स भेटण्याची किंवा चांगल्या मुवमेंट भेटण्याची शक्यता आहे. तर हा शेअर तुमच्या वॉच लिस्टमध्ये असू द्यात. प्रॉपर एंट्री भेटली तर तुम्ही बाय करा. इथे मी एक एंट्रीची लेवल प्रॉपर थोडीशी आहे. या लेवलच्या वरती जर या स्टॉकने अजून चांगल्या पद्धतीने होल्ड केलंय तर ते लास्ट वीकमध्ये केलेलंच आहे. 1818 हे ती लेवल आहे. 1818 लेवलच्या वरती जर हा स्टॉक आहे तर आपल्याला म्हणजेच आजचा दिवस या दिवशी तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डेला बाय करण्यासाठी हा स्टॉक चांगला असू शकतो, पण स्वतःचं ॲनालिसिस करायची. तर हा पहिला स्टॉक आहे लुपिन. आता दुसरा स्टॉक आहे तर आपण चार्टवरती बघूयात ग्लेनमार्क फार्माला. तर आपल्या स्क्रीनवरती ग्लेनमार्क फार्मा या कंपनीचा चार्ट आहे. मित्रो, इथेही आपल्याला विकली चार्ट घ्यायचा आहे. विकली चार्ट घेण्याचं कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. विकली चार्ट हा ट्रस्टेबल असतो. शॉर्ट टर्ममध्ये पण तिथे जर चांगला पॅटर्न बनलेला असेल विकलीमध्ये तर तो शॉर्ट टर्ममध्ये पण तो शेअरमध्ये चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. आता ग्लेनमार्क हा मल्टी इयर ब्रेकआउट आहे. मल्टी इयर ब्रेकआउट म्हणजे काय की 2015च्या आसपास याने एक हाय क्रिएट केला होता. त्याच्यानंतर त्या लेवलच्या वरती तो खूप दिवस गेलाच नाही. खूप दिवस काय तर तो 2024ला म्हणजे जवळपास 9 ते 10 वर्षांनी त्याने ती लेवल ब्रेक केली. ठीक आहे, 9 ते 10 वर्षांनी त्या शेअरने ती लेवल ब्रेक केलेली आहे. ती 2024 मध्ये. 2024 मध्ये आपल्याला दिसतंय की त्याची जी 2015 ऑगस्टची हाय होता, जो की त्याचा 1200 जो हाय होता जो की 1262 होता, तो त्याने ब्रेक केला या लास्ट वीकमध्ये 15 जुलै 2024च्या वीकमध्ये. 15 जुलै 2024ला त्याने या वीकमध्ये जवळपास आता त्याने केलेला आहे 1393चा हाय. म्हणून हा शेअर ही आपल्याला बाईंगसाठी चांगला असू शकतो. या शेअरमध्येही आपल्याला चांगले रिटर्न्स भेटू शकतात. इथे आपल्याला एक टाईपचा पॅटर्न दिसतोय, ज्या पॅटर्नला आपण यू पॅटर्न टाईप म्हणू शकतो. हा जो यू पॅटर्न आहे जर आपल्याला चार्टवरती दिसला तर याचं जो प्रोबॅबिलिटी आहे आणि त्याचे जे शेअर्स आहेत जे मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मल्टीबॅगरमध्ये असू शकतात. म्हणून मित्रो, हा या शेअरवरतीही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की ग्लेनमार्क फार्मा कशा प्रकारे आपल्याला इथनं पुढे रिटर्न देतोय. म्हणून ग्लेनमार्क फार्मा, लुपिन हे या वीकमध्ये आपल्याला चांगले मोमेंट देऊ शकतात. म्हणजेच आपल्याला सोमवार, उद्याचा शुक्रवार आणि येणारा सोमवार, मंगळवार, बुधवार इथनं पुढे काही दिवसामध्ये याच्यामध्ये मुवमेंट कशी होते याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. या व्हिडिओमध्ये जसे मी तुम्हाला 2 स्टॉक सांगितलेत तसेच मी आत्तापर्यंत खूप शेअर्स सांगितलेत. ज्या शेअरमध्ये मी तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट सांगितली, या कॉन्सेप्टचा तुम्ही आज वापर करतात, काही प्रॉपर काही शिकत असाल तर मित्र हो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही आजपर्यंतच्या टेक्निक्समध्ये काय शिकलेला आहात, या व्हिडिओमध्ये काय तुमच्या ट्रेडिंगमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाली आहे. प्रत्येकाने झाली असेल तर नाही तुम्हाला प्रॉपर हे सांगतायत की काय मी चेंजेस झालेत, तर फक्त जर झाली असेल तर यस नावाचं कमेंट नक्की करावं. पुन्हा मी महेश लोखंडे मार्केट समजच्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन शेअर्स जे आपल्याला ॲक्च्युअल एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा आपली स्टडी इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्त्वाचे असतील ते सगळे व्हिडिओज आणणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला जर ते व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्हाला या खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनला क्लिक करावं लागेल. ते क्लिक केलं की तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, बेल आयकॉनलाही क्लिक करायचं, कारण की हे नवनवीन व्हिडिओ ज्या वेळेस येतील त्यावेळेस जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटलं पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की हे माझे व्हिडिओज
तुम्हाला कामं येत आहेत तर तुमच्या मित्रालाही कामं येऊ शकतात, म्हणून त्यांना शेअर करा मित्र. पुन्हा भेटूयात मार्केट समजवरती अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसोबत, महेश लोखंडे सोबत.